नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपला ग्रुप सीचा आजचा पहिला दिवस असणार आहे. आपण हे सर्व स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करूया. पण उद्या आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त चालू करायचं असल्यामुळे आपण उद्यापासून स्टार्ट करतोय. तर ग्रुप सी, ठीक आहे, ग्रुप सीची आपली मेंटरशिप चालू असणार आहे. या मेंटरशिप मधला पहिला दिवस आहे. या दिवसामध्ये आपल्याला काय वाचायचं काही नाही याच्यावर आपल्याला थोडासा आढावा घ्यायचा आहे. त्यावेळेस आपण काय करणार आहोत की आपण 2 टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे, एक तर असणार आहे सकाळचा काळ, ठीक आहे, एक सकाळी आणि एक रात्रीचा, म्हणजे 5 ते 9 आणि सकाळी 8 ते 12 हा आपला टाइम असणार आहे. दुपारच्या सेशनमध्ये काय करायचं आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जर माहिती नसेल तर तुम्हाला 1 तास तुम्हाला करंट अफेअर करायचे आहेत आणि 1 तास तुम्हाला काय करायचं, मॅथ्स करायचे आहेत. बाकीचा वेळ तुमचा लंच आणि इतर गोष्टीसाठी आपण राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे सकाळी 8 ते 12 या सेशनमध्ये आणि संध्याकाळी 5 ते 9 या दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला एक एक विषय घ्यायचा आहे आणि एक एक विषयाचा फक्त एकच टॉपिक घ्यायचा आहे, जेणेकरून आपला अभ्यास एकदम परफेक्ट होईल. याच्यामध्ये आपण त्या विषयाचं प्रॉपर रेटिंग करायचं आहे, त्याचे शॉर्ट नोट्स करायचे आहेत, त्याचे PYQ बघायचे आहेत आणि संध्याकाळी आपण त्याच्यावरती जमलं तर टेस्ट द्यायची किंवा विकली आपल्याला ह्याच्यावरती टेस्ट घ्यायची. आपण अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक घेणार आहोत. तर आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला आजचा सकाळचा आपला सेशन आहे इतिहास. इतिहास आणि संध्याकाळचा सेशन असणार आहे इकॉनॉमिक्स. तर इतिहासातला जो काय आज सकाळचा टॉपिक आहे पहिला, त्याचा आहे ब्रिटिशांचे आगमन आणि महसूल धोरण. ठीक आहे, मॉर्निंगला सकाळी 8 ते 12 या सेशनमध्ये तुम्हाला हा टॉपिक घ्यायचा आहे. एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मागे पण सांगितलेलं मी, ह्या सेशनमध्ये म्हणजे 8 ते 12 ह्या सकाळच्या सेशनमध्ये या 4 तासामध्ये हाच टॉपिक वाचायचा आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही टॉपिक तुम्हाला घ्यायचा नाहीये. हाच आणि हाच टॉपिक वाचायचा आहे आणि ह्या टॉपिकमध्ये काय IMP पॉईंट आहेत, ठीक आहे, काय IMP पॉईंट आहेत जे की PYQ बेस आहेत, त्याचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. म्हणजे हे टॉपिक वाचताना कोणत्या गोष्टीवरती फोकस करायला हवा, ठीक आहे, आपण त्या पद्धतीचा विचार करणार आहोत. असेच आपण जवळपास 82 ते 85 टॉपिक कव्हर करणार आहोत, जेणेकरून की ग्रुप सी म्हणजे तलाठी तुमची व्यवस्थित क्लिअर होणार आहे. आपण अभ्यास करत असताना आपल्याला नेमका अंदाज येत नाही की आपण काय वाचायचं, कोणत्या विषयातलं कशावर फोकस करायचा, कोणता टॉपिक वाचायचा आणि त्या टॉपिकमध्ये कशावरती फोकस करायचा. तर आपल्या मेंटरशिपमध्ये सर्व गोष्टी काय करणार आहोत आपण क्लिअर करून घेणार आहोत. त्यामुळे आता सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. पहिला टॉपिक आपला असणार आहे ब्रिटिशांचे आगमन आणि महसूल धोरण. ज्यावेळेस आपण ग्रुप सीचा विचार करतो त्यावेळेस या टॉपिकवरती तसा तुलनेने कमी भर आहे, ठीक आहे, तुलनेने कमी भर आहे, पण भर नाही असं नाही. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा आपल्याला करायचा आहे. हा टॉपिक करत असताना याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी फोकस करायच्या तर युरोपियन कंपनीचे आगमन याच्यावरती PYQ दिसतात आपल्याला, ठीक आहे. 2012च्या आसपास हे PYQ दिसतात, 2016च्या आसपास हा PYQ दिसतो. तर ब्रिटिशांच्या आगमनामध्ये तुम्हाला पोर्तुगीज कधी आले, डच कधी आले, इंग्रज, फ्रेंच, डेन्मार्क यांचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा. हे अभ्यास करत असताना सर्वप्रथम कोण आले, त्यांचे कारखाने म्हणजे त्यांच्या वाखारी कुठे होते, त्यांचे व्यापारी केंद्र कुठे होते, त्या व्यापारी केंद्राची काही स्थापना वर्ष असतील आणि त्या त्या सत्तेची काही महत्वाची ठिकाणं असतील. म्हणजे उदाहरणार्थ पोर्तुगीज कधी आले, पोर्तुगीज आले त्याचे कारखाने कुठे कुठे होतं, त्यानंतर त्यांची व्यापारी केंद्र कुठे होती, त्यांचं स्थापना वर्ष काय होतं आणि ते भारतातून कधी माघारी गेले, याबद्दलचा तुम्हाला एक चार्ट तयार करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला डच, इंग्रज, फ्रेंच आणि डेन्मार्क या गोष्टींचा अभ्यास करणं इथं अपेक्षित आहे. हा सर्व घटक जे आपण इथे डिस्कस करत आहोत ते सर्वच्या सर्व PYQ बेस असणार आहेत. म्हणजे सर्व PYQचा अभ्यास करून कोणत्या गोष्टीवरती फोकस द्यायचा आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहे, ठीक आहे. त्याच्या पुढचा आहे ईस्ट इंडिया कंपनी. एक मिनिट, ईस्ट इंडिया कंपनी. आता ईस्ट इंडिया कंपनी आहे, ठीक आहे. आता हे पुढे आपण स्टुडिओमध्ये मोठ्या स्क्रीनवर घेऊच, पण आता आपल्याला सुरुवात करायची म्हटल्यावरती मी लॅपटॉपवर सुरू केलेलं आहे. हे तर आता ईस्ट इंडिया कंपनी आहे. आता ईस्ट इंडिया कंपनीची आपल्याला स्थापना, राणी एलिझाबेथचे सनद, सुरतची पहिली वखार, मद्रास, बॉम्बे या ठिकाणच्या त्यांच्या वखारी, याबद्दल आपल्याला ह्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये थोडं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ईस्ट इंडिया कंपनी आहे, ईस्ट इंडिया कंपनी, ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीचं वर्ष, स्थापना वर्ष, त्याची ठिकाणे, त्याची पहिली वखार, महत्वाची वखारी, याचा थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. जास्त डीपमध्ये जायचं नाही, मी जेवढं सांगतो तेवढंच द्यावं, जास्त डीपमध्ये जाऊ नका. कारण की PYQ मध्ये आपल्याला सरळ दिसतं की ग्रुप सी ला याच्यावरती किंवा तलाठी किंवा ग्रुप बी ला याच्यावरती आपल्याला काही जास्त मोठा फोकस दिसून येत नाहीये. त्यामुळे आपण जास्त डीपमध्ये जाऊन आपला वेळ आणि कष्ट वाया घालवायचे नाहीयेत, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघा. त्यानंतर इंग्रजांचंच बंगालवरची सत्ता हा एक टॉपिक आपल्याला थोडक्यात वाचून घ्यायचा आहे. याच्यावरती PYQ अजूनपर्यंत तर काही दिसत नाहीये ग्रुप सी किंवा ग्रुप बी ला कंबाईनला तरी. तर त्यामुळे प्लासीची लढाई असेल किंवा बक्सरची लढाई असेल, तर हे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असले तरी पण आपल्याला जस्ट वाचून घ्यायचे किती लढाईची वर्ष, त्यातील प्रमुख व्यक्ती, त्याचे परिणाम काय झाले, दिवाणी हक्क कोणाकडे ट्रान्सफर झाले आणि त्याचे काय स्ट्रक्चर किंवा त्याचं काय स्वरूप होतं, एवढा छोटासा आपल्याला हा पार्ट तो पण करून घ्यायचा आहे.
त्यानंतर पुढचं आपल्याला काय करायचं, ब्रिटिश सत्तेचा विस्तार म्हणजे तैनात फौज आणि दत्तक वारसा, हा एवढेच पॉईंट वाचायचं. जास्त मी जेवढे तुम्हाला इथे पॉईंट दिले त्या पॉईंटच्या बाहेर फिरकू नका. परत एकदा सांगतो, PYQ बेस सगळे पॉईंट आहेत, त्याच्या बाहेर फिरकू नका. तैनाती फौजेवरती वारंवार आपल्याला PYQ दिसून येतो. ठीक आहे, दत्तक वारसामध्ये पण आपल्याला वारंवार PYQ दिसून येतात. त्यामुळे एवढंच करायचं. जिंकलेली राज्य म्हणजे ब्रिटिश सत्तेने ज्यावेळेस करत असताना बर्मा युद्ध वगैरे असतील, ती फक्त राज्य आपल्याला पाहिजे. याचा फोकस कशावर असतो, कोणत्या गव्हर्नरने सुरू केलं, म्हणजे तैनाती फौज कोणी सुरू केली, दत्तक वारसा कोणाच्या काळात झाला, त्याच्यामुळे कोणती राज्य प्रभावित झाली, हा त्यांचा मुख्य PYQचा फोकस राहिलेला आहे. आपण त्या पद्धतीनेच अभ्यास करायचा आणि ह्या टॉपिकला काय करायचंय, कम्प्लीट करून घ्यायचंय. त्यानंतर त्यांचा सगळ्यात महत्वाचा आवडता विषय म्हणजे ब्रिटिशांचे महसूल धोरण, रेव्हेन्यू पॉलिसी. PYQचा विचार केला असता ह्याच्यावरती जरा जास्त फोकस त्याचा दिसतो MPSCचा. त्यामुळं त्याच्या महसूल धोरणाचे उद्दिष्ट आपल्याला बघायचे. ठीक आहे, आता ह्या महसूल, ब्रिटिशांना महसूल का हवा होता, हा थोडासा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. पण हल्ली ग्रुप BC ला कन्सेप्च्युअल फॅक्ट विचारण्याची थोडासा ट्रेंड वाढलेला आहे. त्यामुळे थोडासा हा सुद्धा अभ्यास करायचा. यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्याकडे जर याचं काही मटेरियल नसेल तर खास करून ChatGPT किंवा क्लाउडचा वापर करू शकता आणि तुम्ही हा मुद्दा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्ही क्लिअर करू शकता. त्यानंतर आपल्याकडे जे बुक्स आहेत त्यामध्ये आपण काय करायचं, महसूल धोरणाचे उद्दिष्ट बघायचे, उद्देश आणि परिणाम म्हणजे महसूल धोरणाचे जे काही उद्देश होते आणि त्याचे परिणाम होते ते बघायचे. आणि ह्याच्यामध्ये जो सगळ्यात जास्त म्हणजे 90% जो फोकस असतो ते याच्या पद्धतीवरती. ठीक आहे, आता याच्यामध्ये कायमधारा पद्धत आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस 1793 साली सुरू झाली. त्यामध्ये जमीनदारांची काय भूमिका होती, वैशिष्ट्य काय होती, फायदे तोटे काय होते, हे पॉईंट तुम्हाला बघून घ्यायचे. ठीक आहे, वर्ष गव्हर्नर जनरल वैशिष्ट्य सांगितल्या पद्धतीने. त्यानंतर रयतवारी पद्धती तुम्हाला बघून घ्यायची. थॉमस मनरो, कॅप्टन लीड वाचून घ्यायचंय. मद्रास बॉम्बे भागामध्ये ही लागू होती. शेतकऱ्यांशी थेट करार होता. तर हे सगळे जेव्हा रयतवारी वाचताल त्यावेळेस हे सगळे मुद्दे फोकसली तुम्ही लक्ष देऊन वाचा. कोणत्या प्रदेशावरती कोणाशी करार केला, म्हणजे शेतकऱ्यांशी केला होता तर जमीनदारांशी केला होता, हे सगळे मुद्दे तुम्हाला काय करायचे, हे रयतवारी किंवा महालवारी असेल किंवा जे जमीनदार असेल कायमधारा, त्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट कव्हर करायचा. त्याच पद्धती तुम्हाला महालवारी सुद्धा वाचून घ्यायची. ऑल्ट मॅकेन्झी असेल, उत्तर भारतामध्ये ही पद्धत होती. गाव हा महसूल घटक होता, इथं शेतकरी होता, वरती जमीनदार होता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, फोकसली वाचून घ्यायच्यात. जेवढं सांगतो तेवढंच वाचा. या महसूल धोरणाचे परिणाम काय होते, शेतकऱ्यांचे शोषण झाले, कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांचा राज दुष्काळ, व्यापारी पिकांना एकदा बघून घ्या, कारण पुन्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती आयोग थोडासा घुसत आहे. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं वाचणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला कारण परिणाम असं म्हटलं जातं. याच्यानंतर पुढचा जो इतिहास इथं संपतो आपला. ठीक आहे, इतिहास हा तर हिस्ट्रीचे, हा तुम्हाला काय करायचंय, यासाठी 4 तास वेळ आहे, जे वर मुद्दे दिलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं तुमचे 2 तासामध्ये मुद्दे वाचून हा संपायला काय हरकत नाहीये. म्हणजे खूप वेळ झाला, 2 तासामध्ये पण खूप होतात, 1-1.5 तासामध्ये हे वाचून होतात. आणि राहिलेला वेळ तुम्हाला ह्याच्यावरची PYQ प्लस टेस्ट असेल तर टेस्ट प्लस नोट्स मेकिंग वरती भर द्यायचा आहे. याच्याबद्दल जे काही शॉर्ट नोट्स असतील, ठीक आहे, शॉर्ट नोट्स हे आम्ही ग्रुपवर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. जेवढे मला IMP पॉईंट वाटतात ते मी तुम्हाला इन डिटेल याचे शॉर्ट नोट्स टाईप तुम्हाला ग्रुपवर शेअर करेनच. आज मी जमीन महसूलचं ग्रुपवर शेअर केलं असेल, तुम्ही सगळ्यांनी बघितलेले. ठीक आहे, तर सकाळचा आपला 8 ते 12चा स्लॉट मध्ये तुम्हाला एवढाच अभ्यास करायचा जेवढं सांगितलंय. आता त्यानंतर संध्याकाळचा जो काही 5 ते 9चा स्लॉट आहे, दुपारचा चहा वगैरे झाल्यानंतर, त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स घेतलेला आहे. आता इकॉनॉमिक्स मध्ये कोणता विषय घेतलेला आहे, कोणता टॉपिक घेतलेला आहे, तर दारिद्र्य व बेरोजगारी हे 2 टॉपिक घेतलेले आहेत. एक लक्षात घ्या, आपला उद्याचा पहिला दिवस असल्यामुळे आपण थोडंसं स्लोली जाणार आहोत. त्यानंतर आपण 1 डे 1 टॉपिक घेणार आहोत. आता हे जे 2 टॉपिक आहेत हे तुम्हाला 2 दिवस करायचे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा दिवशी तुम्हाला असाच एक व्हिडिओ येईल आणि असेच टॉपिक एक्सप्लेन करून दिले जातील. आता हे दारिद्र्य बेरोजगारी वाचत असताना काय फोकस करायचा आहे, समजा तुम्ही दारिद्र्य वाचताय तर दारिद्र्य संकल्पना म्हणजे दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, हा तुम्हाला मुद्दा वाचायचा आहे. पॉवर्टी लाईनची तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली पाहिजे, पॉवर्टी लाईन तुम्हाला समजली पाहिजे. आता MPSC फोकस कशावर करते या घटकावर, तर ह्याच्या व्याख्या विचारतं, म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, खालीलपैकी निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, खालीलपैकी सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, ह्या व्याख्यांवरती भर देतो. किंवा संकल्पना, पॉवर्टी लाईनची संकल्पना असेल, ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह दारिद्र्याची पॉवर्टीची काय असेल संकल्पना असेल, हा विचारला जातो. किंवा ह्याच्यातला फरक विचारला जातो, म्हणजे खालीलपैकी एका स्टेटमेंट जातं ही सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे असं तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर करून घ्यायच्या. त्यानंतर दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती विचारण्याचा ट्रेंड आहे PYQ नुसार. तर तुम्हाला काय करायचं, या दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती तुम्हाला वाचून घ्यायच्या. त्याच्यामध्ये 2 निर्देशांक पण वारंवार MPSC ला आवडते विषय, त्यामुळे तुम्हाला तोही वाचायचा आहे. त्यानंतर जिनी क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एकदा वाचून घ्यायचा आहे. याचा आतापर्यंत 1 ते 2च PYQ आलेले आहेत, पण ह्याच्यावरती PYQ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हे 100% वाचून घ्यायचा. याचा फोकस निर्देशांकावर जास्त असतो. त्याच्यामध्ये घटक कोणते आहेत, कसा गणला जातो, भारताचं काय स्थान आहे
आणि त्याचं काय व्हॅल्यू किती आहे सध्या 0 काय असतं ती व्हॅल्यू तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे. संस्था उद्देश आपण ऑलरेडी तिथं वरती पाहिलेलेच आहे. त्यानंतर दुसरा त्यांचा आवडता विषय दारिद्र्य किंवा बेरोजगारी वाचत सॉरी दारिद्र्य टॉपिक वाचत असताना त्याच्यात समिती वाचा. अलग समिती, लकडावाला तेंडुलकर समिती, रंगराज्य समिती काय आहे, प्रत्येक समितीची वर्ष कधी स्थापन झाली, तिचा अध्यक्ष कोण होते, त्यानंतर त्याच्या मुख्य शिफारशी काय होत्या, हे तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात आणि तसं विचारत असतात. कारण की मागील समितीपेक्षा पुढील समितीने काय चेंजेस केलेले आहेत, हा फरक, ह्या फरकावर PYQ बरेच दिसून येतात. म्हणजे समिती तिच्या शिफारस आणि तिच्या मागील ह्याची तुलना, म्हणजे समजा आता इथं वरती बघा, ठीक आहे, तेंडुलकर समितीने शहरी दारिद्र्य काय सांगितलं, ग्रामीण दारिद्र्य काय सांगितलं, रंगराजन समितीने शहरी काय सांगितलं, ग्रामीण दारिद्र्य काय सांगितलं, एकूण दारिद्र्यामध्ये काय फरक आहे, ह्या समितीचा किती फरक आहे, ह्या समितीचा टक्केवारीमध्ये किती फरक आहे, या समिती जर दिली, या समितीचं 2004चं काय, ह्या समितीचं 2009चं काय, या सगळ्या तुम्हाला गोष्टी कराव्या लागणार. म्हणजे स्थापना वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायच लागणार आहे, पण त्याच्या ज्या काही रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टची वर्ष सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे आणि पुढची मागच्या समितीच्या मधला फरक सुद्धा तुम्हाला काय करावा लागणार आहे, इथं बघावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्याची कारण, हा परत कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी आपण टाकलेला आहे. दारिद्र्याची कारण एवढं बघून घ्या: लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, कमी उत्पादकता, उत्पन्नातील विषमता, शिक्षणाचा अभाव, शेतीवरील अवलंबित्व, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्याचे परिणाम, हा सुद्धा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा दारिद्र्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला यामध्ये वाचून घ्यायच्यात. आता सरकारी योजना, आता बघा फॅक्ट बेस्ड प्रश्न आला परत, हा पण PYQ नुसार खूप आवडीचा प्रश्न आहे. प्रत्येक योजना आहे त्या योजनेचं काय विचारले त्यांनी, वर्ष विचारलेलं आहे, त्यातलं तो उद्देश विचारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काय आकडेवारी असेल, आकडेवारी, करंट आकडेवारी, तर ते आकडेवारी विचारलेली आहे. त्यामुळे ह्या ज्या काही दारिद्र्य निर्मूलनाच्या सरकारी योजना आहेत त्या तुम्हाला काय करायच्या, तिकडे बघून घ्यायच्या. ठीक आहे. इथे योजना, उद्दिष्ट आणि लाभार्थी, हा पॉईंट सुटला होता. लाभार्थी कोण आहे, लाभार्थी कोण आहेत, म्हणजे महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, बांधकाम कामगारांसाठी, लहान मुलांसाठी, तर हे लाभार्थी सुद्धा तुम्हाला ठेवायचे. त्यानंतर आपला दुसरा कुठला टॉपिक घ्यायचा तर बेरोजगारी. बेरोजगारीची पुन्हा एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्हाला लेबर फोर्स, वर्क फोर्स, या सगळ्या काय करतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी बेरोजगारीची संकल्पना तुम्हाला अतिशय चांगली वाचून घ्यायची आहे. इथं बेरोजगारीचा दर वगैरे तुम्हाला सगळं काही गोष्टी त्या बेरोजगारीच्या संकल्पनेमध्ये वाचून घ्यायच्यात. ही PDF तुम्हाला ऑलरेडी मी देणारच आहे, त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. मेन फोकस तिथं दिलेला आहे. बेरोजगारीचे प्रकार याच्यामध्ये मराठीमध्ये संरचनात्मक बेरोजगारी, छुपी बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, हे जे काही बेरोजगारी आहेत त्या बेरोजगारीची तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, संकल्पना क्लिअर करणं गरजेचं आहे. कशाला कोणती बेरोजगारी म्हणतात हे तुम्ही तिथं कोडवर्डमध्ये लिहू शकता. ठीक आहे. प्रत्येक प्रकारासाठी व्याख्या, उदाहरण, इतरापासून फरक, म्हणजे वरती जे बेरोजगारी दिलेले आहेत ती बेरोजगारीची व्याख्या, त्याचं एखादं उदाहरण. समजा हंगामी आपण विचारलं तर हंगामी कशामध्ये असते, जर शेती व्यवसायामध्ये हंगामी असते तर अशा गोष्टीचं तुम्हाला उदाहरणासहित दिलं पाहिजे आणि इतर गोष्टीपासून त्याचा फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. उदाहरण प्रकार ओळखा. MPSC मध्ये PYQचा अभ्यास केला असता आपल्याला काय जाणून येतं की ह्याचं एक उदाहरण दिलं जातं, शेतीतील मध्ये मजुरांची संख्या असं असेल ती खालीपैकी कोणती बाबा बेरोजगारी, तर अशी उदाहरणं दिली जातात. ठीक आहे. आता बेरोजगारीची कारणे पुन्हा कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी हा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे की बेरोजगारी का वाढते, याची कारणं गरजेचं आहे. बेरोजगारीचे परिणाम, दारिद्र्य स्थलांतरावर काय परिणाम होतात ते आपल्याला थोडक्यात वाचून घेणं गरजेचं आहे. पुन्हा इथं सरकारी योजना, मग कशी दारिद्र्याच्या बघितल्या, आता रोजगाराच्या बघायच्या. ह्या ज्या संकल्पना आहेत जिथं मी ते PYQ हा शब्द लिहितोय त्याच्यावरती जरा जास्त फोकस करून आपल्याला ह्या सर्व योजना आणि त्याचे उद्दिष्ट काय करायच्यात, कम्प्लीट करून घ्यायच्यात. आता सूचना आहेत की या DTCI नुसारच आपल्याला पूर्ण करायचा, ही जी ग्रुपवर मी PDF टाकलेली आहे. ठीक आहे. तर इथं सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं हा टॉपिक पूर्ण करायचा आहे. पुन्हा 5 ते 9 मध्ये, 9 वाजता आपलं दररोज, ठीक आहे, 9 वाजता आपलं हे सगळं झाल्यानंतर 5 ते 9चा स्लॉट झाल्यानंतर दररोज आपलं काय असणार आहे, रिपोर्ट टाइम असणार आहे. आपला रिपोर्ट टाइम असणार आहे. कुणी कुणी काय काय केलेलं आहे, कुणाला काय अडचणी आल्या, त्या सगळ्या मला तुम्ही इथं रिपोर्ट टाइम मध्ये संध्याकाळी 9 वाजता रोजच्या रोज आपण भेटणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर वीकली टेस्ट किंवा डेली टेस्ट कोणाला द्यायचं त्या पद्धतीने आपण घेऊन हे संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून घेणार आहोत. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. कारण की आपल्याला संपवायचं नाही तर काय करायचंय, समजून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कुणाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तलाठीसाठी तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. वरती नंबर दिलेला आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण आता भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे सगळे व्यवस्थित अभ्यास करून घ्या. जेवढं सांगितलं तेवढंच करा. आपल्याला काय करा, थोडंच करायचं पण परफेक्ट करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्यात, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.